नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. आपण मागच्या भागात काँग्रेसच्या जवानीचा पहिला भाग बघितला. आज आपण त्याच्या पुढच्या घटनांकडे लक्ष केंद्रित करूया. तर मोदी आणि शहा यांचे कर्तृत्व मोठेच होते. परिस्थितीने त्यांच्या हाती निर्भय बहुमत दिले होते. गुजरात मॉडेलच्या नावाखाली देशाला त्यांनी नवी स्वप्ने दाखवली होती. मोदी साहेबांच्या पहिल्या कारकिर्दीतील पहिली 3 वर्षे तरी भारतीय जनता पक्षाच्या अक्षरशः प्रेमात पडली होती. त्यावेळी काँग्रेस पक्षाला संपवून टाकण्याच्या घोषणा अनेक वेळा देण्यात आल्या. काँग्रेस पक्षातही मरगळ होती. दिवसेंदिवस अनेक कट्टर काँग्रेसी भाजप शरण झाले. हेमंत बिस्वा शर्मा सारखे नेते जे काँग्रेसच्याच भरोशावर राजकारण करत होते, त्यांनी तर राहुल गांधींच्या विरुद्ध उभा दावाच मांडला होता. जवळजवळ 140 वर्षांची काँग्रेस नष्टप्राय होईल की काय अशी परिस्थिती होती. वर्षानुवर्षे काँग्रेसच्या नावावर सत्ता भोगलेल्या अनेक खलबती नेत्यांनी काँग्रेसचा पार कचरा करून टाकला होता. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही काँग्रेसला जिवंत ठेवण्यासाठी संघर्ष केला होता. एकूणच काँग्रेस खरोखर म्हातारी झाली आहे असं वाटत होतं. पंडित जवाहरलाल नेहरू आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रभावी नेतृत्वाची सर कुणालाच येत नव्हती. भले भले काँग्रेस जन एकतर पक्ष सोडत होते किंवा आपल्या बिळात बसून जुन्या आठवणीत रंगत होते. अशा वातावरणात राहुल गांधी यांनी पूर्व ते पश्चिम भारताची पदयात्रा काढून भारत जोडो हा प्रयोग करण्याचं ठरवलं. राहुल गांधी यांच्या एकूणच व्यक्तिमत्वावर उलटसुलट मतप्रवाह दिसून येत होता. राहुल गांधी ही यात्रा पूर्णपणे पार पाडतील की नाही अशाही शंका होत्या. अशा स्थितीत न डगमगता राहुल गांधी यांनी आपली यात्रा पूर्ण केली. त्यानंतर राहुल गांधी यांनी उत्तर ते दक्षिण भारत जोडो न्याय यात्रा पूर्ण करून संपूर्ण भारत अक्षरशः व्यापून टाकला. या भारत जोडो न्याय यात्रेमुळे देशात चमत्कार घडला. अचानक म्हाताऱ्या काँग्रेसमध्ये तरुणाईचा संचार झाला. काँग्रेस जनांना आशेची किरणे दिसू लागली. काँग्रेस तरुणांची नवजवान आणि उत्साहाने परिपूर्ण काँग्रेस भारतीय जनतेला बघायला मिळाली. मोदीजींच्या दुसऱ्या कारकिर्दीत ज्या पद्धतीने राज्य चालवले गेले त्यामुळे जनतेच्या मनात असंतोष निर्माण झाला होता. त्याचे प्रकटीकरण कसे करता येईल हाच मुख्य प्रश्न होता. अशा स्थितीत देशाची दशा सुधारवण्यासाठी राहुल गांधी यांनी प्रगतीची दिशा दाखवली आणि चमत्कार घडला. सुरुवातीला कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यात यश मिळाले. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी प्रचाराची राळ उठवली. राहुल गांधी यांच्या सोबतच प्रियंका गांधी यांनीही अत्यंत प्रभावीपणे निवडणूक यंत्रणा राबवत संपूर्ण निवडणूक पार पाडली. प्रचाराचा धुमधडाका लावला. कुठेही काँग्रेसमध्ये मरगळ दिसली नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये नसलेले अनेक नेते या यात्रेत सहभागी झाले. या यात्रेचा प्रभाव आणि काँग्रेस पक्षाच्या शिस्तबद्ध प्रचाराच्या शैलीने भारतीय जनतेला मोहित केले. हे सर्व काँग्रेसच्या तरुणाईचे नवे दर्शन होते. लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही आणि बहुमतासाठी आवश्यक असलेल्या अनेक खासदारांच्या जागा काँग्रेसने व्यापून टाकल्या. आज मोदी साहेबांनी सरकार बनवले आहे, पण ते सरकार कुठेच दिसत नाही आणि त्यामुळे देशात राज्य कोणाचे आहे हेही समजत नाही. सरकार बनवताना राष्ट्रपतींनी बहुमताचे आकडे न पाहता आणि भाजपच्या मतांचे पुष्टीकरण न करताच मोदीजींना सरकार बनवण्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर आतापर्यंत अनेक गंभीर प्रश्न उभे ठाकले आहेत. लोकसभेचा अध्यक्ष कोणाला करावे या बाबतीत भाजपाने आपल्या सहकाऱ्यांबरोबर फारशी चर्चाही केली नाही. अनेक पक्षांचे सरकार कसे चालवावे हा अनुभव एव्हाना नरेंद्र मोदींना आलाय. त्यामुळेच पूर्वीचे मोदी आणि आत्ताचे मोदी यांच्यात जमीन अस्मानचं अंतर आलंय. आता मोदीजींनी राजनाथ सिंगांना समोर करून आपले पत्ते फेकले आहे. इकडे झोपलेली काँग्रेस जागी झाली आहे. परवाचा चिखलफेक आंदोलनाचा कार्यक्रम त्याचाच नमुना म्हणावा लागेल. अध्यक्षपदाच्या मागणीसाठी तेलुगू देसमला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्धार ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी व्यक्त केलाय किंवा आपण कधीही सरकार पाडू शकतो अशी घोषणा केली आहे, यावरून काँग्रेस नवचैतन्याने सजली आहे असं दिसतंय. यामुळे सतत काँग्रेसने आपल्या हाती नवनवीन आंदोलने करण्याचे व्रत घेतलेले दिसतंय. या चिखलफेकाची दखल सरकारलाही घ्यावीशी वाटणार यात नवल नाही. एकूणच काँग्रेस पक्षात आता पुन्हा जवानी आली आहे. त्याचे तारुण्य जनतेलाही दिसत आहे यात शंका नाही. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये. बघत रहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.